नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागील लेक्चरमध्ये आपण व्यवसाय संस्थांचे प्रकार यामध्ये एकल व्यापारी आणि भागीदारी या दोन संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ जॉईंट स्टॉक कंपनी या व्यवसाय प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. संयुक्त भांडवली संस्था, प्रमंडळ किंवा कंपनी यासारखे शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये नियमित ऐकत असतो. परंतु नक्की कंपनी म्हणजे काय किंवा प्रमंडळ म्हणजे काय याची पुसटशी कल्पना आपल्याला आलेली असते. तर साधारण शब्दामध्ये सांगायचं झाल्यास, मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देणारी, मर्यादित जबाबदारी असलेली व स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेली संस्था म्हणजे प्रमंडळ किंवा कंपनी असं आपल्याला सांगता येईल. तर भारतीय प्रमंडळ कायदा 1956 कलम 1 उपकलम 1 यानुसार देखील तिची एक व्याख्या करण्यात आलेली आहे. या भारतीय प्रमंडळ कायदा 1956 कलम 1 उपकलम 1 नुसार स्थापन झालेली आणि नोंदणी झालेली संस्था किंवा अस्तित्वात असलेले प्रमंडळ म्हणजे प्रमंडळ किंवा कंपनी होय. म्हणजे कंपनी कायदा 1956 नुसार जी कंपनी स्थापन केली जाते तिला कंपनी, संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ असं म्हटलं जात असतं. या कंपनीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये कोणती? तर पहिलं वैशिष्ट्य आहे नोंदविलेली संस्था. प्रमंडळ ही नोंदवलेली संस्था असते आणि भारतीय प्रमंडळ कायद्यानुसार तिची नोंदणी करावी लागते. तिची नोंदणी करणं हे सक्तीचं आहे. तिची नोंदणी केली नाही तर ती कंपनी होऊ शकणार नाही. म्हणूनच तिची नोंदणी सक्तीची आहे आणि म्हणूनच तिला नोंदविलेली संस्था असं म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे कायदा निर्मित व्यक्ती. प्रमंडळ ही कायदा निर्मित व्यक्ती आहे. ती एक स्वतंत्र कृत्रिम व्यक्ती आहे. प्रमंडळाचं अस्तित्व हे सभासदांपासून स्वतंत्र असतं. तिला आर्थिक जीवनामध्ये सर्व अधिकार असतात. तिला मालमत्ता धारण करता येते, त्याची खरेदी विक्री करता येते, स्वतःच्या नावावरती कंपनीला करार देखील करता येत असतो व तिचं स्वतःचं बोधचिन्ह देखील असतं. आणि म्हणूनच कंपनी ही एक कायदा निर्मित व्यक्ती आहे, कारण व्यक्तीला जे अधिकार आहेत ते सर्वच्या सर्व कंपनीला आहेत. तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वसामान्य मुद्रा. प्रमंडळ ही एक कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नाव असतं, ते नोंदविलेलं असतं आणि तिच्या मुद्रेवरती कोरलेलं देखील असतं. प्रमंडळाची नोंदणी झाल्यानंतर संचालक मंडळाच्या सभेमध्येच तिची मुद्रा ठरवून घेतली जात असते. कागदपत्राच्या अधिकृततेसाठी ही मुद्रा फार उपयुक्त असते, म्हणून तिला सर्वसामान्य नाममुद्रा असते. चौथं वैशिष्ट्य आहे कायम स्वरूपाचे अस्तित्व. बघा, आपण एकल व्यापारी संस्था बघितली. एकल व्यापारामध्ये एकल व्यापाऱ्याचा मृत्यू झाला तर ते एकल व्यापारी संस्था जी आहे ती बंद केली जाते, किंवा भागीदाराचा मृत्यू झाला तर भागीदारी बंद करावी लागते. परंतु कंपनीमध्ये भागधारकाचा किंवा सभासदाचा मृत्यू झाल्यास कंपनी बंद केली जात नाही आणि म्हणूनच तिला कायम स्वरूपाचे किंवा चिरंतन अस्तित्व आहे असं आपण म्हणू शकतो. पाचवं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. आता मर्यादित जबाबदारी कोणाची? तर कंपनीची नाही. कंपनीचे जे भागधारक आहेत किंवा जे सभासद आहेत त्यांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या रकमेइतकीच असते. त्या व्यतिरिक्त त्यांच्या खासगी मालमत्तेवरती कुठलीही टाच येत नाही आणि म्हणूनच मर्यादित जबाबदारी हे तिचं एक वैशिष्ट्य आहे. सहावं वैशिष्ट्य आहे भाग भांडवल. संयुक्त भांडवली प्रमंडळाचं किंवा कंपनीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड किंवा मोठ्या प्रमाणात गोळा होणारं भांडवल. सभासदांच्या संख्येवरती बंधन नसतं आणि बंधन नसल्यामुळे कितीही सभासद त्यामध्ये येऊ शकतात आणि आपली जी काही गुंतवणूक आहे ती करू शकतात आणि म्हणूनच भाग भांडवल हे मोठ्या प्रमाणावरती मिळवणं ह्या कंपनीला किंवा प्रमंडळाला सहज शक्य होतं आणि मोठ्या प्रमाणावरती भांडवल हे तिचं वैशिष्ट्य ठरतं. सातवं वैशिष्ट्य आहे भागांचे हस्तांतरण. प्रमंडळ अस्तित्वात असेपर्यंत सभासदांचे भाग परत करत नाही. मात्र जर एखाद्या सभासदाला
आपल्या भागांचं हस्तांतरण करायचं असेल तर तसा त्याला अधिकार दिलेला असतो. तो आपले भाग दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा भागधारकाला हस्तांतरित करू शकतो आणि म्हणूनच भागांचे हस्तांतरण हे तिचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 8वं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र अस्तित्व. प्रमंडळ ही कायदा निर्मित व्यक्ती आहे, त्यामुळे तिला व्यक्तीप्रमाणेच आर्थिक अधिकार आहेत आणि प्रमंडळाची संपत्ती ही सभासदांच्या संपत्तीपेक्षा स्वतंत्र मानली जाते आणि म्हणूनच प्रमंडळाची संपत्ती ही प्रमंडळाच्याच नावावरती आहे आणि म्हणून तिला तो विकण्याचा देखील अधिकार आहे आणि म्हणूनच तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे असं आपण म्हणतो. 9वं वैशिष्ट्य आहे मालकी व व्यवस्थापनातील फारकत. बघा, आता आपण बघितलं की व्यवसाय संस्था किंवा संयुक्त भांडवली संस्था कंपनी सुरू करत असताना त्यामध्ये खूप मोठे भागधारक आलेले असतात. हे भागधारक संख्येने खूप जास्त असतात आणि जगभरामध्ये विखुरलेले असतात. त्यामुळे ते स्वतः मालक असून त्या व्यवसाय संस्थेचा किंवा कंपनीचा कारभार बघू शकत नाहीत, तर तो बघण्यासाठी काही व्यवस्थापकीय मंडळ किंवा संचालक मंडळाची नियुक्ती केलेली असते. म्हणून त्यांच्या मालकी आणि व्यवस्थापनामध्ये फारकत आहे असं आपण म्हणतो. 10वं वैशिष्ट्य आहे कायदेशीर बंधने. सभासदांचे हित सुरक्षित राखण्यासाठी कंपनीवरती अनेक कायदेशीर बंधनं असतात, कारण सभासदांची संख्या ही प्रचंड आणि दूरवरच्या प्रदेशामध्ये विखुरलेली असते. त्यामुळे त्यांचं व्यवस्थापनावरती लक्ष ठेवणं त्यांना कठीण जातं किंवा त्यांचं नियंत्रण नसतं आणि म्हणूनच संचालकांची ही जबाबदारी आहे की कंपनीला जे काही नफा तोटा होणारे, कंपनीचे जे काही आर्थिक व्यवहार होणारे ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करणं आणि यासाठी कंपनीला आपले आर्थिक लेखे हे वर्षाच्या शेवटी सादर करावे लागतात. अशी काही कायदेशीर बंधनं या कंपनीवरती असतात. आणि शेवटचा महत्त्वाचा वैशिष्ट्याचा मुद्दा आहे नफ्याचे वाटप. सभासद हे कंपनीचे मालक असतात आणि त्यांनी जे काही भाग धारण केलेले असतात त्या भागांच्या प्रमाणात त्यांना लाभांश मिळत असतो. हा लाभांश किती द्यावा यासाठी संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो लाभांशाची घोषणा दरवर्षी केली जाते व लाभांश वाटपाला औपचारिक मान्यता घेऊन हा नफा सभासदांमध्ये वाटला जात असतो. अशी 11 वैशिष्ट्ये आपल्याला संयुक्त भांडवली संस्थेची सांगता येतील. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय हे नक्की तुमच्या लक्षात आले असेल की भारतीय प्रमंडळ कायद्यानुसार स्थापन झालेली कोणतीही संस्था किंवा नोंदवलेली संस्था म्हणजे कंपनी आणि ही 11 वैशिष्ट्ये जिला लागू होतात अशी संस्था म्हणजे कंपनी असं आपण म्हणू. यानंतर प्रमंडळाचे काही फायदे आणि तोटे आहेत, तर आपण त्या फायद्या तोट्यांचा देखील या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रमंडळाचे फायदे आणि तोटे. बघा, प्रमंडळ किंवा कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था स्थापन केल्यानंतर त्यामधून काय फायदे मिळतात, तर पहिला फायदा आहे मोठ्या प्रमाणावरती भांडवल जमविता येते. आता प्रमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती भागधारकांची संख्या असते आणि त्यामुळे ते आपली गुंतवणूक कंपनीमध्ये करतात आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावरती भांडवल मिळविणे कंपनीला सहज शक्य होतं. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे भागधारकांची खासगी संपत्ती सुरक्षित राहते. आपण बघितलं की कंपनीचं एक वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असल्याने प्रमंडळाला जर काही नुकसान झाले किंवा तोटा झाला तर भागधारकांच्या खाजगी संपत्तीवरती टाच येत नाही, ती खाजगी संपत्ती सुरक्षित राहते आणि म्हणूनच भागधारकांची खाजगी संपत्ती सुरक्षित राहणे हा त्याचा एक मोठा फायदा आपल्याला सांगता येईल. तिसरा आहे प्रमंडळाचे भाग विकता येतात, तारण ठेवता येतात. प्रमंडळामध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे ती कायमस्वरूपी नसते. एखाद्या व्यक्तीला जर त्या भागांची बाजारामध्ये चांगली किंमत मिळाली तर तो त्याच्या भागांची विक्री करू शकतो किंवा ते भाग तारण देखील ठेवू शकतो. हा तिसरा फायदा आहे. चौथा फायदा आहे व्यवस्थापन. तज्ञ व्यवस्थापक नेमता येतात. बघा, कंपनीमध्ये असंख्य भागधारक असतात व ते स्वतः कंपनीचा कारभार बघू शकत नाहीत आणि यासाठी तज्ञ व्यावसायिक व्यवस्थापकाची नियुक्ती या कंपनीच्या कारभारासाठी करता येऊ शकते. हा देखील एक फायदा आहे. सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने गुंतवणूक सोयीची.
आता सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने गुंतवणूक सोयीची का, तर प्रमंडळाचे जे काही भाग आहेत त्यांची किंमत अगदी क्षुल्लक किंवा कमी असते व सर्वसामान्य व्यक्ती ती भागाची रक्कम देऊ शकते आणि ते भाग खरेदी करू शकते. जसं 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा पटीमध्ये भागांची किंमत असल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने ही गुंतवणूक सोयीची आहे. पुढचा महत्त्वाचा फायदा असा आहे, प्रमंडळाला हिशेब प्रसिद्ध करावे लागतात आणि त्यामुळे भागधारकांचे हितसंबंध सुरक्षित राहतात. बघा, प्रमंडळ ही कायदानिर्मित कृत्रिम व्यक्ती आहे आणि तिला अशी अट घातलेली आहे की तिने तिचे हिशेब हे दरवर्षी प्रसिद्ध केलेच पाहिजे. आणि हे जर हिशोब दरवर्षी प्रसिद्ध केले तर त्यातून आपण केलेल्या गुंतवणुकीचा कशा पद्धतीने वापर झाला, कंपनीला नुकसान झाले किंवा फायदा झाला हे भागधारकांना समजते आणि म्हणूनच हिशेब प्रसिद्ध करावे लागणं आणि त्या भागधारकांचे हितसंबंध सुरक्षित राहणं हा देखील एक मोठा फायदा म्हणता येईल. आणि शेवटचा फायदा आहे, हिशेब तपासणी सक्तीची असल्याने आर्थिक व्यवहार चोख होतात. बघा, कंपनी दरवर्षी आपले हिशेब एका हिशेब तपासणीसाकडून तपासून घेते आणि त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रत्येक सभासदाला ते हिशेब पाहण्याचं स्वातंत्र्य देखील दिलं जात असतं. मग आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आपण ज्यात मालक आहोत, सभासद आहोत, त्याचे आर्थिक व्यवहार कसे होतात हे या ठिकाणी कळतं. हा देखील एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता हे झाले फायदे. बघा, प्रत्येक व्यवसाय संस्था प्रकाराला जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत, तसे कंपनीला देखील आहेत. पहिला तोटा आहे, सभासदांना व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. आता सभासदांना व्यवस्थापनात सहभागी का होता येत नाही, तर त्यांची संख्या जास्त आहे, ते इतरत्र देशभर विखुरलेले आहेत आणि म्हणून ते व्यवस्थापनामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. मग त्यांच्या वतीने काम करण्यासाठी काही व्यक्तींची नियुक्ती केलेली असते, त्या व्यक्ती दप्तर दिरंगाई करू शकतात. हा पहिला आणि महत्त्वाचा तोटा या ठिकाणी आपण सांगतो. दुसरा आहे, काही स्वार्थी सभासद स्वतःचा स्वार्थ साधतात. आता असंख्य सभासद असतात परंतु त्यातील काही सभासद हे संचालक मंडळावरती असतात आणि त्या संचालक मंडळामध्ये गैरकारभार होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच काही स्वार्थी सभासद स्वतःचा स्वार्थ साधतात, असा तोटा आपल्याला म्हणता येईल. पुढचा आहे तोटा, प्रमंडळाची स्थापना वेळखाऊ व किचकट आहे. प्रमंडळ स्थापन करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते, पूर्ण करावी लागत असते. व्यक्तिगत व्यापारी किंवा भागीदारी त्या तुलनेमध्ये स्थापन करणं सोपं आहे. पुढचा तोटा आहे, प्रमंडळावर योग्य नियंत्रण राहत नाही. प्रमंडळाचे खूप असंख्य सभासद असल्याने त्यावरती योग्य नियंत्रण ठेवणं त्यांना शक्य होत नाही. मोठी प्रमंडळे मक्तेदारी प्रस्थापित करून ग्राहकांची पिळवणूक करू शकतात. हा देखील या ठिकाणी एक तोटा आहे. अनेक बोगस कंपन्या काढून सभासदांना फसवले जाते. याची अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये घडलेली आहेत किंवा इतरही देशांमध्ये आता आपल्याला असं दिसून येत आहे. छोट्या छोट्या रकमांचे शेअर्स काढून बोगस कंपनी स्थापन करून सभासदांना फसवलं जातं, असं देखील यातून होऊ शकतं. अशा प्रकारे आपण प्रमंडळ म्हणजे काय, प्रमंडळाची वैशिष्ट्ये आणि प्रमंडळाचे फायदे तोटे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. यानंतरचा जो आपला मुद्दा आहे तो आहे सहकारी संस्था. बघा, सहकारी संस्था आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये अनेक सहकारी संस्था असतात. सहकारी दुग्ध उत्पादन संस्था, सहकारी साखर कारखाने यासारखी नावे आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. आता सहकारासाठी इंग्रजीमध्ये कोऑपरेशन हा शब्द वापरला जातो. आता कोऑपरेशन म्हणजे कोऑपरेट करणे, एकमेकांना सहकार्य करणं. सहकाराचं ब्रीदवाक्यच असं आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या नात्याने स्थापन झालेली जी काही संस्था आहे तिला आपण सहकारी संस्था असं म्हणत असतो. आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना 1995 मँचेस्टर काँग्रेस याने सांगितलेली एक व्याख्या आहे, सहकार ही स्वेच्छेने एकत्र आलेल्या व्यक्तींचा त्यांच्या सामायिक आर्थिक हितासाठी, सामाजिक सांस्कृतिक गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्थापन, स्वयंशासित, संयुक्त मालकीची व लोकशाही पद्धतीने चालवली जाणारी संस्था आहे किंवा सोसायटी आहे. बघा, स्वेच्छेने लोक या ठिकाणी एकत्र आलेले असतात आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वयंशासित, संयुक्त मालकीची व लोकशाही पद्धतीने चालवली जाणारी जी काही संस्था आहे तिला आपण
सहकारी संस्था असं म्हणत असतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे या सहकारी संस्थांचं कामकाज चालत असतं. या सहकारी संस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये अशी आहेत. सहकारी संस्थेची उभारणी करणं ऐच्छिक असते. यामध्ये कुणावरही कोणतंही दडपण आणलं जात नाही. जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही सहकारी संस्थेचे भाग होऊ शकता, अन्यथा होऊ शकत नाही. दुसरं आहे लोकशाही तत्वानुसार कारभार. या सहकारी संस्थेमध्ये एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार किंवा लोकशाही तत्वानुसार कारभार चालत असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे एक व्यक्ती एक मत. प्रत्येक एका सभासदाला एक मत देण्याचा अधिकार आहे. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सेवा देणे हा प्रमुख उद्देश आहे. नफा या सहकारी संस्थांना मिळत नाही असे नाही, परंतु सेवा हा याचा प्रमुख उद्देश आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. प्रत्येक सभासदाची जबाबदारी ही मर्यादित असते. 6 सक्तीची नोंदणी. सहकारी संस्थेची नोंदणी करणं सक्तीचं आहे. 7 सभासदांच्या हितासाठी नफ्याचा विनियोग केला जात असतो. सभासदांच्या कल्याणासाठी किंवा हितासाठी जो नफा झालेला आहे त्याचा योग्य विनियोग किंवा वापर केला जात असतो. आणि 8वं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कोणतीही व्यक्ती सभासद होऊ शकते. सभासद होण्यावरती कुठलीही बंधनं नाहीत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती या सहकाराची सभासद होऊ शकते. अशा प्रकारे सहकारी संस्था म्हणजे एक स्वेच्छेने एकत्र आलेल्या लोकांची सामायिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर आपण संयुक्त साहस या व्यवसाय प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी संयुक्त साहस प्रकल्प दिसून येत असतात. मोठे मोठे पूल बांधणे, रस्ते बांधणे, धरण बांधणे, कालवे बांधणे यासारख्या ठिकाणी हे संयुक्त साहस प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. यालाच इंग्रजीमध्ये जॉईंट व्हेंचर असं म्हटलं जात असतं. बघा, खूप मोठ्या रस्त्याचं किंवा खूप मोठ्या पुलाचं काम जर करायचं असेल तर एका व्यक्तीच्या आवाक्यामधला हा काही बाब नसते. आणि म्हणूनच काही व्यक्ती एकत्र येतात आणि ते काम करतात आणि म्हणूनच आणि ते या कामासाठी जोखीम उचलतात, म्हणून त्याला संयुक्त साहस असं म्हटलं जातं. संयुक्त साहस तसा हा व्यवसाय संस्थेचा तात्पुरता प्रकार आहे. एका विशिष्ट कामासाठीच हे काही लोक एकत्र येतात व ते काम संपल्यानंतर त्यांचा करार देखील संपुष्टात येतो. त्यानंतर त्यांच्यामध्ये कुठलेही संबंध राहत नाही. जसं आपण रस्त्याने येताना बघतो आपल्याकडे टोल नाका आहे, तो कोणी एका व्यक्तीने स्थापन केला का? नाही. तर तिथं काहीतरी सिन्नर पुणे टोल नाका असं म्हटलंय बघा. तर ते संयुक्त साहसच उदाहरण आहे. या संयुक्त साहसची काही वैशिष्ट्ये आहेत. ती अशी, हा तात्पुरता प्रकार आहे. ते विशिष्ट एक काम संपलं की तो प्रकार संपुष्टात येतो किंवा बंद केला जातो आणि म्हणूनच त्याला तात्पुरता प्रकार असं म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे विशिष्ट कामापुरतच त्याची स्थापना केली जात असते. जसं एखाद्या विशिष्ट पुलाचं काम होईपर्यंत हा प्रकार स्थापन असेल, त्यानंतर त्याची स्थापना ही नष्ट केली जाईल किंवा ते बंद केलं जाईल. तिसरं वैशिष्ट्य आहे कराराने स्थापना. संयुक्त साहसची देखील स्थापना ही करारानेच केली जात असते. करारानेच ते जन्माला आलेले असतं. याची देखील नोंदणी करावी लागत असते. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रकल्प संपल्यानंतर भागीदारावरती कुठलंही बंधन राहत नाही. एखादा प्रकल्प आता हाती घेतलेला आहे, तो प्रकल्प जर पूर्ण झालेला असेल तर त्या संयुक्त साहसचे जे काही भागीदार आहेत, सभासद आहेत, त्यांच्यावरती कुठलंही बंधन राहत नाही. अशी 4 वैशिष्ट्ये आपल्याला संयुक्त साहसची सांगता येतील. आता या संयुक्त साहसचे काही फायदे आहेत आणि त्याला काही मर्यादा देखील आहेत. पहिला फायदा आहे हा तात्पुरता प्रकार असल्याने भागीदारी संपल्यानंतर भागीदारावर कुठलंही बंधन राहत नाही. दुसरं आहे 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या कौशल्याचा व साधन संपत्तीचा वापर या संयुक्त साहसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केला जात असतो. आणि शेवटचा फायदा आहे मूळ व्यवसायास बाधा पोहोचत नाही. आता 2 व्यक्ती ज्या एकत्र आलेल्या आहेत संयुक्त साहस म्हणून, त्यांचा मूळ व्यवसाय जो काही आहे त्या मूळ व्यवसायाला या संयुक्त साहसमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास बाधा पोहोचत नाही किंवा तोटा झाल्यास त्या व्यवसायावरती कुठलीही टाच येत नाही. असे 3 फायदे या संयुक्त साहसचे आहेत. याच्या काही मर्यादा देखील आहेत. पहिली मर्यादा आहे मर्यादित अस्तित्व. आता कंपनीचं अस्तित्व बघा कसं आहे, अमर्यादित आहे किंवा चिरंतन काळ टिकणारा आहे. परंतु संयुक्त साहस हा अल्पावधीचा किंवा विशिष्ट काम पूर्ण होईपर्यंतचाच प्रकार असल्यामुळे
त्याचं अस्तित्व हे मर्यादित आहे. पुढचं मर्यादा आहे साधन सामग्रीची दीर्घकालीन उभारणी होत नाही. ते विशिष्ट काम करेपर्यंतच साधन सामग्री उभारावी लागते, ते काम झाल्यानंतर ती उपयोगात येईलच असं नाही. आणि शेवटची मर्यादा आहे प्रकल्प संपल्यानंतर साधनांची विल्हेवाट लावली जात असल्याने मोठे नुकसान होऊ शकतं. आता एखाद्या प्रकल्पासाठी जर तुम्ही काही यंत्रसामग्री खरेदी केल्या असतील तर त्या तुम्हाला तो प्रकल्प संपल्यानंतर विकाव्या लागतात किंवा त्याची विल्हेवाट करावी लागत असते आणि म्हणून त्याच्या विक्रीमध्ये तुम्हाला मोठं नुकसान देखील होऊ शकतं. अशा प्रकारे संयुक्त साहस हा तात्पुरता किंवा विशिष्ट कामासाठी एकत्र येण्याचा व्यवसाय प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपण कंपनी कायदा कलम 25 नुसार स्थापन झालेली प्रमंडळे यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, कंपनी कायदा 1956 नुसार स्थापन झालेली कंपनी आणि या कायद्यातील कलम 25 नुसार स्थापन झालेली कंपनी किंवा प्रमंडळे. तर ही प्रमंडळे नेमकी काय आहेत? तर सर्वसाधारण जी काही प्रमंडळ आहेत, कंपन्या आहेत, त्या नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन होतात. परंतु या कलम 25 नुसार जी काही प्रमंडळे स्थापन होतात त्यांचा उद्देश हा सेवा देणे हा असतो. जसं कला, संस्कृती इत्यादी तंत्रांचा विकास व्हावा असं काहीतरी उद्देशाने ही प्रमंडळ स्थापन केलेली असतात. ही प्रमंडळे वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि ती नफ्याच्या पद्धतीने चालत असतात. विविध सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रम आयोजित करणे, त्यांचा विकास करणे हे या प्रमंडळांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. या प्रमंडळाची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलंच वैशिष्ट्य आहे की कंपनी कायदा 1956 कलम 25 नुसार ही स्थापन केली जातात. दुसरं आहे यांचा उद्देश जो काही आहे तो सेवा देणे हा असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे नोंदणीच्या वेळी 3च सभासदांची संमती आवश्यक असते. 4 नफा उद्देशांवरतीच खर्च केला जातो. त्यांचे जे काही उद्देश आपण वरती अभ्यासले, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रम आयोजित करणे, अशाच उद्देशांवरती त्यांचा नफा खर्च केला जात असतो. आणि यामध्ये कंपनीसारखंच एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मर्यादित जबाबदारी. या प्रमंडळाच्या सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी देखील मर्यादित असते आणि म्हणूनच याला सेवा देणारी प्रमंडळे असं म्हटलं जात असतं. ही सेवा देणारी प्रमंडळे सेवा या उद्देशाने स्थापन होतात आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये आपली सेवा देत असतात. यानंतर आपण या प्रकरणातील शेवटचा मुद्दा तो म्हणजे योग्य व्यवसाय संस्था निवडण्याचा निर्णय याचा अभ्यास करणार आहोत. बघा, कोणतीही व्यवसाय संस्था सुरू करताना जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे व्यवसाय संस्था कोणती निवडावी याचा निर्णय. चुकीची व्यवसाय संस्था जर आपण निवडली तर कदाचित आपल्याला तोटा किंवा नुकसान सहन करावे लागू शकते आणि म्हणूनच व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो आणि तो म्हणजे व्यवसाय संस्थाचा कोणता प्रकार निवडावा हा निर्णय होय. बघा, व्यवसाय जर कुटुंबापुरताच मर्यादित ठेवायचा असेल, गोपनीय स्वरूपाचा काही ठेवायचा असेल तर त्यावेळी काय केलं जातंय, एकल व्यापारी संस्था सुरू केली जात असते. जर गोपनीयता सांभाळायची नसेल तर संयुक्त भांडवली प्रमंडळ स्थापन केली जात असते. अशा पद्धतीने आपण कोणती व्यवसाय संस्था निवडायची हा निर्णय हा प्रत्येक व्यवसायाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आहे. आता व्यवसाय संस्था प्रकार निवडताना काही घटक लक्षात घ्यावी लागत असतात किंवा काही बंधनं लक्षात घ्यावी लागत असतात. मग ही कोणती बंधनं आहेत? तर पहिलं आहे व्यावसायिक गुपिते. व्यवसायामध्ये जी काही गुपिते आहेत ती जर आपल्याला राखून ठेवायची असतील तर या संदर्भानुसार आपल्याला वेगवेगळा व्यवसाय प्रकार निवडता येत असतो. बघा, काही व्यवसायामध्ये वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करण्यामध्ये काही गुपितं असतात. जसं तंत्रज्ञान आहे, निर्मितीचं सूत्र आहे. ही जर आपल्याला मर्यादित ठेवायची असतील, त्याचा फॉर्म्युला जो काही आहे तो सगळ्यांना माहीत होऊ द्यायचा नसेल तर आपण काय करणार आहे, मोजक्याच व्यक्तींचं वर्चस्व राहील अशा पद्धतीने आपल्याला एखादा व्यवसाय निवडावा लागेल. जसं आपण एकल व्यापारी किंवा एखादी खाजगी कंपनी हा व्यवसाय प्रकार निवडू शकतो. दुसरं महत्त्वाचं घटक आहे उद्योजकाची प्रेरणा व उद्दिष्ट. आता उद्योजकाला नेमकी कोणत्या गोष्टीमुळे किंवा बाबीमुळे प्रेरणा मिळाली आहे हे या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जसं काही उद्योजकांची प्रेरणा ही समाज कल्याणाची असते, नफा हे उद्दिष्ट त्यांच्यासमोर दुय्यम असतं. जसं काहींचं परिसराचा विकास व्हावा हा हेतू असतो. अशासाठी
सहकारी संस्था निवडण्याचा पर्याय निवडला जात असतो. परंतु जर आपल्याला नफा हा उद्देश असेल तर त्या ठिकाणी कंपनी किंवा एकल व्यापारी संस्था अशा पद्धतीचा आपण व्यवसाय निवडू शकतो. तिसरा महत्त्वाचा घटक आहे भांडवलाची उपलब्धता. व्यवसायाला लागणारं भांडवल हे किती आहे यावरती देखील व्यवसाय संस्थेचा प्रकार निवडताना आपल्याला मदत होत असते. जर मर्यादित भांडवल असेल, व्यवसायाची व्याप्ती वाढणार नसेल तर एकल व्यापारी संघटना प्रकार निवडला जातो. आणि भांडवल जर जास्त असेल आणि भविष्यामध्ये व्यवसाय संस्था वाढणार असेल तर या ठिकाणी आपण कंपनी प्रकाराची देखील स्थापना किंवा विचार करू शकतो. चौथा महत्त्वाचा घटक आहे बाजारपेठेची व्याप्ती. व्यवसाय सुरू करत असताना व्यवसायाच्या उत्पन्नाची किंवा सेवेची खरेदी विक्री ही कोणत्या ठिकाणी होणार आहे, त्याची व्याप्ती छोटी आहे की मोठी आहे, भौगोलिकदृष्ट्या ते स्थान महत्त्वाचं आहे कमी महत्त्वाचं आहे, बाजारपेठ ही शहरापुरती गावापुरती मर्यादित आहे, या गोष्टीचा विचार करून देखील आपल्याला आपला संघटन प्रकार निवडता येत असतो. एखादी बाजारपेठ जर देश किंवा देशाबाहेर असेल तर त्यासाठी आपण प्रमंडळ हा व्यवसाय संस्था निवडू शकतो. एखाद्या गावासाठी जर आपल्याला बाजारपेठ शोधायची असेल तर आपण या ठिकाणी एकल व्यापारी हा संस्था प्रकार निवडू शकतो. पुढचा महत्त्वाचा घटक आहे व्यवसायाचे स्वरूप व तंत्रज्ञान. ज्या व्यवसायाची तांत्रिक गरज ही परस्परावलंबी असते त्याला साखळी स्वरूपाचे गठबंधन करावे लागते आणि म्हणूनच या ठिकाणी दोन व्यवसाय संस्था एकत्र येऊन काम केले जात असते. अशा ठिकाणी संयुक्त साहस असा व्यवसाय संस्था प्रकार आपण निवडू शकतो. आणि ज्या ठिकाणी व्यवसायाचं स्वरूप आणि तंत्रज्ञान हे सुटसुटीत असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण एकच कंपनी स्थापन करण्याचा देखील विचार करू शकतो. सहावा घटक आहे व्यवसायाचा आकार. तुमचा आकार व्यवसायाचा आकार छोटा आहे की मोठा आहे यावर देखील आपण व्यवसाय संस्था निवडण्याचा निर्णय घेऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचा आकार छोटा ठेवायचा असेल तर तुम्ही एकल व्यापारी व्यवसाय निवडू शकता, भागीदारी निवडू शकता किंवा सहकारी संस्थेचा देखील पर्याय निवडू शकता. परंतु तुम्हाला जर तुमच्या व्यवसायाचा आकार हा मोठा ठेवायचा असेल तर या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रमंडळाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे कायदेशीर बंधने. अनेक कायदेशीर तरतुदींमुळे व्यवसाय संस्थेचा प्रकार निवडणं हे एक आव्हान बनलेलं आहे. आणि भागीदारीमध्ये किंवा खाजगी प्रमंडळामध्ये कमाल भागीदार व सभासद किती असावेत यांची संख्या कायद्याने ठरवलेली आहे. आणि या संख्येचे बंधनं लक्षात घेऊनच आपण भागीदारी सुरू करायची, खाजगी कंपनी सुरू करायची की प्रमंडळ सुरू करायचं, सार्वजनिक कंपनी सुरू करायची याचा विचार आपल्याला करावा लागत असतो. अशा प्रकारे योग्य व्यवसाय संस्था निवडण्यासाठी या 7ही मुद्द्यांचा अभ्यास करून आपण आपल्या व्यवसाय संस्थेचा योग्य प्रकार निवडू शकतो.